Okay, good evening students. So from today we are going to start with chapter determinant. Yesterday I have told you we are going to start with the chapter determinant. Okay, so before going to start this chapter, let us know what is the definition of determinant. What is the definition of determinants? Okay, so determinants can be defined as determinants can be defined as the arrangement of the arrangement of the arrangement of numbers the arrangement of numbers in a vertical bar bracket. Okay, so what is determinant? It is nothing but the arrangement of numbers in a vertical bar bracket. For example, before writing example, write down another line which is determinants are denoted by capital D. So generally determinants are denoted by capital D. Okay, so इथून पुढे जेव्हा पण आपण डिटर्मिनंट लिहिणार आहे तिथे काहीच करणार आहे आपण डी. क्लियर आहे? आपण काय लिहिले बघा, डेफिनेशन काय लिहिले, इट इज नथिंग बट अरेंजमेंट ऑफ नंबर्स. थोडक्यात काय की तुम्हाला नंबर्सला अरेंज करायचंय, बरोबर? कशात? इन अ व्हर्टिकल बार ब्रॅकेट. आता याचा अर्थ काय बघ. फॉर एक्झाम्पल मी डिटर्मिनंट लिहितोय डी इज इक्वल टू 2 3 1 4. काय केलंय बघा, मी काय केलंय, हे नंबर्स करेक्ट, या नंबर्सला काय केलंय मी, एक दोन वर्टिकल बार्स आहे, ह्याला आपण बार ब्रॅकेट पण म्हणतो. ठीक आहे, ह्या बार ब्रॅकेट मध्ये मी नंबर्सला काय केलंय, अरेंज केलंय. क्लिअर आहे? त्याला काय म्हणायचं, डिटर्मिनंट. सो व्हॉट इज डिटर्मिनंट? It is nothing but the arrangement of numbers in a vertical bar bracket. It is denoted by capital D. Now this horizontal line called as row and vertical lines called as column. बघा, तुमचं जो काही डिटर्मिनंट आहे ह्याच्यात आडवी जे काही लाईन असेल याला रो म्हणायचं आणि व्हर्टिकल जे काही लाईन असेल याला काय म्हणायचं, कॉलम. ठीक आहे, सो मला एक सांगा, हे जे काही एक्झाम्पल आपण लिहिलंय ह्याच्यात किती रोज आहेत, हाऊ मेनी रोज आर देअर? यू कॅन सी दॅट देअर आर 2 रोज, रो 1 रो 2. करेक्ट? इन द सिमिलर वे दिस डिटर्मिनंट हैज 2 columns C1 C2. ठीक आहे, हा जो काही डिटर्मिनंट दिसतोय ह्याच्यात किती रोज आहेत, 2, आणि कॉलम किती आहेत, 2. सो दिस इज युअर डिटर्मिनंट. ओके, इफ यू हैव एनी डाउट यू कैन आस्क मी लेटर ऑन. ओके, सो व्हाट इज डिटर्मिनंट? डिटर्मिनंट्स आर नथिंग बट द अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन अ वर्टिकल बार ब्रैकेट. Horizontal lines are called as rows, vertical lines are called as columns. Okay, now our next topic is how to solve determinant. Okay, before that, if your determinant has 2 rows and 2 columns, this determinant is called as 2 by 2 determinant. 2 by 2 rows 2 column. ह्याला रीड करताना काय केलंय बघा, 2 by 2, 2 into 2 नाहीये, हे काय 2 by 2, 2 rows and 2 column. Similarly, okay, how many rows are there? You can see that there are 3 rows, row 1 row 2 row 3. करेक्ट आहे? R1 R2 R3 म्हणजे 3 रोज आहेत. कॉलम किती आहेत?
1 2 3 C1 C2 C3 बरोबर. If there are 3 rows and 3 columns, we can say that this is 3 by 3 determinant. How much? 3 by 3 determinant. 3 by 3 this is your 3 by 3 determinant. Any doubt? So आपल्याला सिलेबस मध्ये काय आपल्याला 2 by 2 आणि 3 by 3 ह्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, 2 by 2 डिटरमिनंट परीक्षेला विचारला जाईल किंवा 3 by 3 काय अडचण. ओके, सो लेट अस प्रोसीड फर्दर. आता बघा, डिटरमिनंट म्हणजे काय समजलं, त्याला कशाने डिनोट करायचं हे समजलं, त्याला लिहायचं कसं हे समजलं. आता आपण बघूया जर डिटरमिनंट दिला असेल तर त्याला सॉल्व कसं करायचं. क्लियर आहे? हाऊ टू सॉल्व द डिटरमिनंट वी विल सी. ओके, ओके. इथे वेटेज दिलंय. ह्या चॅप्टरला किती वेटेज आहे? 4 ते 6 मार्क. ठीक आहे. फायनल एक्झाम जी असेल तुमची 70 मार्कची त्याच्यात 4 ते 6 मार्क्स साठी याचा क्वेश्चन येणार. ओके, नाव आवर नेक्स्ट टॉपिक इज हाऊ टू सॉल्व 2 by 2. याला काय रीड करायचंय? 2 by 2 डिटरमिनंट. हाऊ टू सॉल्व 2 by 2 डिटरमिनंट. लेट अस सी. बघा कसं सॉल्व करायचं. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काय की लेट से आय हॅव डिटरमिनंट लाईक दिस ए बी सी डी हे 4 नंबर आहे. करेक्ट आहे. आता मला याला सॉल्व करायचं. हा 2 by 2 डिटरमिनंट आहे का? येस, इट इज 2 by 2 डिटरमिनंट. कारण काय, त्याला 2 रोज आहे 2 कॉलम. ओके, मग आता बघा सॉल्व कसं करायचं. एकदम सोपं आहे. तिरकस गुणाकार करायचं. काय करायचं? तिरकस गुणाकार. काय? ए इंटू डी एडी आणि मधलं साईन नेहमी काय असेल? मायनस. मधलं साईन काय असेल? निगेटिव्ह म्हणजेच मायनस. ए बी एडी मायनस बी इंटू सी. क्लिअर आहे? दॅट्स इट. एडी मायनस बी सी. अजून एक एक्झाम्पल बघूया. समजा तुम्हाला परीक्षेला एबीसीडी येणार नाही. लेट्स से 2 1 4 3 बरोबर आहे. मग काय कराल? तिरकस गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 इंटू 3 6. मधलं साईन काय असतं? मायनस. 4 इंटू 1 किंवा 1 इंटू 4 4. 6 मायनस 4 2. दॅट्स एवढं सोपं आहे. काय अडचण आहे याच्यात? नसेल. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मधलं साईन नेहमी काय असेल? मायनस. काय अडचण कोणाला? ओके, ना अजून एक्झाम्पल सॉल्व करूया आपण. समजा d is equals to -1 3 4 6. Okay, so now let us solve this cross multiplication. -1 into 6. -1 into 6 किती येणार? -6 बरोबर आहे का? 6 ला वजा 1 ने गुणलं. 6 into -1 -6. मधलं साईन काय असतं? -4 into 3 12. So -6 and -12 -80. -80. ओके, जायचं पुढे. हे लिहून घ्यायचं. मी जे शिकवतोय ते तुम्ही नोटबुक मध्ये राईट डाऊन करायचं. ओके, करू ना. ओके, आता बघा आपण 2-3 एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. evaluate the following determinants. Evaluate the following determinants.
ओके. सो क्वेश्चन काय आहे, डिटर्मिनंटला इव्हॅल्युएट करा म्हणजेच काय असतं, फाइंड करा. ओके. एक्झाम्पल बघा. ओके. हे दोन एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया आधी. ओके. बघा, पहिला एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय बघा, क्वेश्चन काय, आपण याला काय म्हणतो, डिटर्मिनंट. सो डी इज इक्वल्स टू -2 4 5 -1. ओके. बट सो बिफोर सॉल्विंग दिस you will tell me which kind of determinant is this. It is 2 by 2 determinant. 2 by 2 determinant. Okay. So we know that how to solve this. Cross multiplication, -2 into -1 plus 2. Very good. Minus into minus is always plus. Middle sign is minus. 4 into 5, 20. 2 minus 20 is minus 18. Minus 18. Okay. Any doubt? Should we proceed? Okay, fine. Second example. Let's say d is equals to 2 minus 3 10 minus 12. Again, what we are going to do is we are going to have a cross multiplication. So 2 into minus 12, it is minus 24, 12 दूने 24 आणि प्लस इंटू मायनस मायनस, मिडल साइन मायनस. 10 into 3 30, 10 into -3 -30. Now this minus minus will become plus. 30 मधून 24 गेले की किती राहील, 6. That's it. Any doubt? क्लियर आहे? सॉल्व करून बघा, याला तर मला विचारा. ओके. Next example. Should I have this? Okay. So here is the question is saying x minus 4 minus 1 x is equal to 0. ओके. आता बघा प्रश्न काय दिलाय की इफ, याचा अर्थ काय होतो बघा, ह्या क्वेश्चनचा अर्थ काय, इफ द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज इक्वल्स टू 0 देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. करेक्ट आहे? प्रश्न समजलाय का? त्याने दिलाय की जर हा डिटर्मिनंट इक्वल टू 0 असेल तर इथे जे काय x आहे हे x ची व्हॅल्यू काय असेल. सब सरळ साधा प्रश्न. ओके. सो लेट अस ट्राय टू सॉल्व दिस. काय कराल, बोला. क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे बघा, डिटर्मिनंट दिसला की त्याला सॉल्व करायचं. मग आता 2 by 2 आहे, कसा कराल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. x into x, x square, x into x is x square. मधलं साइन काय असतं, मायनस. -4 into -1 किती येणार बघा, -4 into -1, मायनस मायनस प्लस म्हणजे 4. बरोबर आहे का, इज इक्वल टू 0. हा -4 तिकडे गेल्यावर काय होईल, प्लस. हा मायनस आहे, इकडे आल्यावर प्लस होणार, म्हणजे x स्क्वेअर इक्वल्स टू 4. सो देअरफॉर x ची व्हॅल्यू काय असेल, कसलं स्क्वेअर रूट आहे, 2चा, पण प्लस -2 म्हणजे x एक तर +2 असेल किंवा -2. x काय असेल, +-2, +2 -2. काही अडचण, जायचं पुढे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल.
पुढचं एक्झाम्पल बघा. x284 इज इक्वल टू 1122. ओके, मग काय करा, सुरुवातीला पहिला हा डिटर्मिनंट सॉल्व करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू एक्स, 4x मधलं साईड मायनस 8 इंटू 2 16. सिमिलर वे इकडे पण काय दिसतोय, डिटर्मिनंट याला सॉल्व करा. 1 इंटू 2 2 मधलं साईड मायनस 2 इंटू 1 2. काय अडचण कोणाला, परत सांगतो बघा. x इंटू 4 4x मधलं साईड मायनस 8 इंटू 2 16. 2 इंटू 1 2 मधलं साईड मायनस 2 इंटू 1 2. 4x minus 16. 2 minus 2 it is 0. 2 minus 2 is 0. Minus 16 तिकडे गेल्यावर प्लस 16 होईल. सो 4x is equals to 16. पण आपल्याला काय काढायचं आहे, x हा 4 इकडे मल्टिप्लाय, इकडे आल्यानंतर काय होईल, डिवाइड. 16 upon 4 is 4. So what is value of x? 4. Is it simple? सोपं आहे का? Okay, the question is like, you have to find the value of x is such that determinant of x284 is equals to 1122. So we know that how to solve determinant. When it comes to 2 by 2 determinant, we always do cross multiplication. So here 4 into x is 4x, middle sign is minus sign, 2 into 8 is 16. In the similar way, 2 into 1 is 2, middle side minus 2 into 1 2. So 4x minus 16, 2 minus 2 is 0. Now this is negative minus 16. When it will go to right hand side, it becomes positive. But we want x, we don't want 4x. So this 4 is multiplied with this x. So when it goes to right hand side, it will get divided. 16 by 4 is 4. So that's your final answer. Okay. जायचं पुढे, बघून घ्या एकदा. Should I have this? Okay. Solve 2 minus 3 4 comma 4 3 is equal to x 1 minus 2 x. Okay, so here what I have to do is we have to solve these two determinants. Okay, let us solve this. 2 into 3 6, middle side minus, पहिले मधलं साइन देऊन टाकायचं आणि मग बघायचं काय. 4 इंटू मायनस 3 मायनस 12 बरोबर आहे. x इंटू एक्स एक्स स्क्वेअर मधलं साइन मायनस मायनस 2 इंटू 1 मायनस 2. क्लिअर, काय अडचण, हे बघा मायनस मायनस प्लस, पुन्हा मायनस मायनस प्लस. 12 प्लस 6 18 बरोबर आहे. आता बघा हे इथपर्यंत आलं. आता बरेच मुलं इथे अडकून जातात. एकदम सिंपल गोष्ट आहे. आपल्याला काय काढायची, एक्स ची व्हॅल्यू काढायची. हे प्लस 2 आहे ना, हे इकडे आल्यावर काय होईल मायनस 2, म्हणजे 18 मायनस 2 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. म्हणजे एक्स स्क्वेअर किती आला 16. याचा अर्थ काय, एक्स किती असेल प्लस मायनस 4, प्लस 4 आणि मायनस 4. ओके, आय एम रिपीटिंग इट वन्स अगेन. बघा, डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 इंटू 3 6, मधलं साइन मायनस 4 इंटू मायनस 3 मायनस 12 इज इक्वल टू एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मधलं साइन मायनस मायनस 2 इंटू 1 मायनस 2, मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस. 12 प्लस 6 18. आता बघा इथपर्यंत आलंय. तुम्हाला एक्स काढायचा आहे, मग हा प्लस 2 इकडे येऊन टाका. प्लस 2 इकडे आल्यावर मायनस 2. 18 minus 2 16. So x will be plus minus 4. Okay, so for today we will stop here. The next lecture we will conduct tomorrow. Okay,
So those who want to join class, please share these videos to your friends. Okay, ज्या कोणाला क्लास लावायचा असेल त्यांना हे व्हिडिओ शेअर करा आणि बघा, इफ दे आर इंटरेस्टेड दे कॅन जॉइन. ओके, थँक यू, हॅव अ नाईस डे.